मला मी पण आता टीव्हीच्या माध्यमातून 6:30 पावणे 7च्या दरम्यान मीही बाहेर पडलो। त्यानंतर यांनी हा वेल प्लॅन करून म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीनं एमडींना मारहाण केलेली आहे। ज्या पद्धतीने आम्ही बाहेर पडलो त्याबरोबर माझ्यावर 2 संचालक बाहेर पडले, त्यानंतर त्यांची गाडी अडवून करून तिथं करणं, व्हिडिओ शूट करणं आणि स्वतः आम्ही एक खूप मोठे गुंड आहोत हे आणि दहशत करणारे लोक ही त्यांनी केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये याच्या आधी सुद्धा गेल्या दीड महिन्यापूर्वी सुद्धा कारखान्यावर आले ते मोर्चा आला होता, त्यावेळी सुद्धा कारखान्यातल्या लोकांना, कर्मचाऱ्यांना असू दे कोणाला असू दे धमकी देऊन गेलेले आहेत की आम्ही तुम्हाला इथं ठेवणार नाही। आत्ताही एमडी साहेबांना धमकी दिली की उद्यापासून कारखान्यात जर आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। आणि एमडी साहेबांची तब्येत जरा चिंताजनक आहे, खूप मारहाण केलेली आहे, फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत त्यांना। त्यामुळे मला खात्री आहे की पोलीस प्रशासन याच्यावर निश्चितपणे ही दहशत मोडण्याचा प्रयत्न करेल। खरं तर मोर्चा झाल्यानंतर तुम्ही पत्रकार बैठक घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं, त्यानंतर कुठेतरी हे घडले, कुठेतरी ज्यांनी मारहाण केलेल्याच व्यक्तीचा कारखान्यांनी ऊस आणलेला आहे। जे सभासद आहेत, मोजके सभासद, त्यातल्या 50% जास्त सभासदांचा जे मोर्चात होते त्या सगळ्यांचा कारखान्यात ऊस आलेला आहे। राजकारण म्हणून त्यांनी कारखान्याची बदनामी करायची म्हणून आणि एक दहशत माधुरीच्या दृष्टिकोनातून केलेला आहे। हा कारखाना 122 गावांचा आहे, तो 122 गावांचाच ठेवण्यासाठी महाडिक परिवार आम्ही सर्व संचालक या सगळ्या सभासदांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत केलेली आहे आणि इथून पुढेही ती राहणार।